नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं मराठी वेगण्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळे सबस्क्रायबर जे आहेत माझे 1000 सबस्क्रायबर मराठी वेगण्या चॅनल जे कंप्लीट झालेले आहेत सो सगळ्यांना खूप मनापासून खूप धन्यवाद। तर आज मी खूप छान अशी टेस्टी अशी रेसिपी घेऊन आले आहे छोले भटुरेची। तर छोले बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे 2 कप पाणी, ज्याच्यामध्ये 2 चमचे चहापत्ती टाकलेले आहे। छान असं उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी घेतलेला आहे कुकर, त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत छोले जे की मी रात्री भिजवून ठेवले होते। त्याच्यामध्ये थोडेफार खडे मसाले टाकायचे आहेत, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, हिरवी इलायची जे की काळी इलायची जी की मोठी जी इलायची असते ती, आणि जे आपण चहा जो की उकळून घेतलेला होता तर तो जो की याच्यामध्ये टाकायचा आणि मीठ आणि सोडा, खायचा सोडा जो आहे तो नक्की टाका, नाहीतर व्यवस्थित असे शिजले जात नाहीत छोले। त्याची जी वरची जी कवरिंग असतं ना ते व्यवस्थित शिजले जात नाही। सो त्यासाठी नक्की जे की म्हणजे अर्धा चमचा जे की खायचा सोडा जो आहे तो नक्की टाका। त्याने खूप छान असे सॉफ्ट असे छोले जसे रेस्टॉरंटमध्ये भेटतात अगदी तसे छोले जे आहे ना शिजले जातात। तर इथे मी सगळे जे मसाले आहेत म्हणजे जे की कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे, इथे मी जे की ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक छान असं कुटून घेतलेलं आहे, नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करून घेऊ शकता। तर आपला इथे कुकर थंड होतो तोपर्यंत आपण जे की भटुरे बनवणार आहोत तर त्याची कणिक जी आहे ती मळून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलेला होता 2 वाटी मैदा, त्याच्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे रवा नक्की टाका, म्हणजे छान असे क्रिस्पी देखील होतात आणि छान असे फुगले देखील जातात। आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा साखर, इनोचं 1 पूर्ण पॅकेट टाका, नाहीतर तुम्ही 1 चमचा टाकला तरी चालेल, आणि किंवा तुम्ही बेकिंग पावडर जो आहे ते टाकलं तरी देखील चालेल। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। इथं मी 2 मोठे चमचे जे की दही टाकलेलं होतं आणि थोडं करून पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला छान अशी सॉफ्ट असं जे की कणिक जी आहे मळून घ्यायची। एकदम घट्ट नाही, एकदम सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची, म्हणजे एकदम सॉफ्ट असे आपले जे की भटुरे रेडी होतील। सो इथे मी सगळी कणिकची मळून ठेवलेली आहे, आपण झाकून ठेवायची आहे। तोपर्यंत आपले जे छोले आहे त्याची जी तडका जो आहे तो आपण रेडी करूयात। त्यासाठी मी कढईमध्ये घेतलेला आहे तेल, त्याच्यामध्ये टाकलेला तो ठेचा जो आपण बनवलेला होता त्यामध्ये टाकलेला आहे कांदा, व्यवस्थित परतून घेऊया। आणि ते तुम्ही बघू शकता आपला कुकर थंड झालेला आहे आणि छोले एकदम सॉफ्ट असे, इवन त्याचं जे कवरिंग आहे वरचं ते देखील एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे। आणि इथे आपले जे कांदा परतून झालेला त्याच्यामध्ये टाकलेला आहे रेड चिली पावडर, थोडासा हळद आणि कोरिएंडर पावडर, आणि त्यानंतर टाकायचं आहे इथे मी टोमॅटोची पेस्ट, टोमॅटोची जी प्युरी आपण बनवून घेतलेली होती, 1 टोमॅटो टाकलेला आहे मी इथं। सो त्याची जी प्युरी आहे ती आपल्याला टाकायची आहे, छान अशी परतून घ्यायची आहे। टोमॅटो टाकलं त्याच्यानंतर लगेच मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो जे की लवकर शिजला जातो। व्यवस्थित आपल्याला तेल जे की सुटे म्हणजे तेल निघेपर्यंत हा मसाला जो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि जे छोले होते त्याच्यामध्ये जे सगळे खडे मसाले टाकले होते जेवढे काही, तो ते सगळे खडे मसाले मी काढलेले आहेत, कारण की त्याचा जो फ्लेवर आहे तो ऑलरेडी पाण्यामध्ये छोल्यामध्ये गेलेला आहे। सो तो भाजीमध्ये टाकायची गरज नाही, म्हणून ते सगळे जे खडे मसाले आहेत ते मी काढून घेतलेले आहेत। आणि छोले जे आहेत आपले ते देखील मी ह्या मसाल्यामध्ये आता टाकलेले आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे छोले मसाला, कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता, आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर नक्की टाका, छान असे टेस्ट येते। सो हे सगळे मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। नंतर तुम्ही बटर किंवा तूप देखील टाकू शकता। सो इथे मी बटर टाकलेलं आहे आणि झाकून ठेवायचं आहे, आणि आपल्याला पुन्हा ते बटर जो पूर्ण मेल्ट झाल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि ते तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। इथे मी टाकलेला हिरवी मिरची आणि थोडेफार जे की अद्रकचे छोटे स्लाइसेस बनवून घेतलेले। सो इथे मी हिरवी मिरची, अद्रकचे स्लाइस आणि जे की कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला, नक्की कोथिंबीर टाका। आणि थोडीशी कसुरी मेथी टाकताना थोडंसं गरम करा आणि त्याचा जो चुरा बनवून पूर्ण याच्यामध्ये स्प्रिंकल करा आणि खूप छान टेस्ट येते। कसुरी मेथी टाकायला नक्की विसरू नका,
खूप छान असे छोले बनतात, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. सो नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. सो इथं तुम्ही बघू शकता आपले जे भटुरे आहे त्याचा जो कणिक आहे ती देखील एकदम अशी फुगलेली आहे आणि छान आपले जे एकदम सॉफ्ट अशी झालेले आहे. सो इथं आपण आताचे भटुरे बनवून घेऊयात. सो भटुरे बनवताना किंवा पुरी बनवताना कधीही जे तेल जे आहे आपण ज्याच्यामध्ये तळणार आहोत जे तेल ते एकदम कडक असं गरम असायला हवं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस वाफ अशी निघते ना त्याच्यानंतरच तुम्ही पुरी किंवा भटुरे जे काय आहे ते टाका. म्हणजे तेव्हाच जे की एकदम छान असे टम असे फुगतात. सो इथे आपले भटुरे देखील तुम्ही जे की लाटताना जे की साईड जे आहेत साईड ज्या फक्त मोठ्या ठेवा, जाड ठेवा आणि मधून फक्त लाटत राहा. म्हणजे सेंटरमधून लाटत राहा आणि साईड जे आहे त्याच्या थोड्याशा मोठ्या ठेवा, म्हणजे जाडसर ठेवा. म्हणजे छान अशा भटुरे तुमचे फुगतील देखील आणि एकदम छान रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला मजा देखील येईल खाताना. सो तुम्ही बघू शकता तुम्ही भटुरे आपले लाटून घेतलेले आहेत आणि आपल्याला गरम तेलामध्ये सोडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे टम असे फुगलेला आहे आपला भटुरा. सो मस्त असे गरम असे सर्व करा आणि एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. इनो टाकल्यानंतर अगदी झटपट तुम्ही म्हणजे एकदम 10 मिनिटामध्ये देखील हे भटुरे तुम्ही तळून घेऊ शकता आणि एकदम छान असे रेस्टॉरंट स्टाईल बनवून रेडी होतात. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत